नमस्कार, मी स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर हे तुम्ही बघू शकता क्रिस्पी कुरकुरीत असे स्प्रिंग रोल घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार केलेले आहेत। तर इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यात आलं लसूण पेस्ट, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस घातलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। एका पॅनमध्ये तेल घातलं। तेल गरम झालं की हे चिकन फ्राय करून घ्यायचं। तर तुम्ही थोडं 1 चमचाभर तेल घातलं। त्यात लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घातल्या। 1 वाटी गाजर, 1 वाटी कोबी, अर्धी वाटी शिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। यात रेड चिली सॉस, सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस घालायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे। यात जे आपण बारीक चिरलेलं चिकन आहे ते घालायचं। तर आपली स्टफिंग तयार झालेली आहे स्प्रिंग रोलसाठी। खूप सोप्या पद्धतीने स्टफिंग तयार केलेली आहे। ही थोडी थंड होऊन द्यायची। त्यानंतर आपण ही स्टफिंग भरून घेणार आहोत। तर यासाठी लागणारं स्प्रिंग रोलसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊयात। तर इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मैदा आणि मीठ। तर हे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे पीठ मळून झालेलं आहे। यावर थोडंसं तेल लावून घेऊयात। तेलाने चांगलं याला मळून घ्यायचं आणि अर्धा ते 1 तासभर मुरत ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ छान होईल तयार। पीठ मुरेपर्यंत स्प्रिंग रोलसाठी लागणारा साठा तयार करून घेऊयात। 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे। जास्त घट्ट जास्त पातळ नाही, मध्यम प्रमाणातच हा साठा तयार करून घ्यायचा। तर या पद्धतीने हा साठा तयार करून झालेला आहे। पीठही चांगलं मुरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याचा एक गोळा घेऊन चांगला हाताने मळून घ्यायचा आहे। तुम्हाला ज्या आकाराचे स्प्रिंग रोल हवे आहेत, छोटे किंवा मोठे, त्या आकाराचे तुम्ही ते गोळे तयार करू शकता। तर इथे सगळ्या गोळे तयार करून झालेले आहेत। तर इथे तुम्ही स्प्रिंग रोलची शीट येते तीही वापरू शकता। इथे गोळ्याला सुक्कं पीठ लावून घेतलं मैद्याचं आणि या पद्धतीने चपातीसारखी पोळीसाठी लाटून घेतलेलं आहे। तर पातळ असं जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, मध्यम प्रमाणातच ही पोळी अशी लाटून घेतलेली आहे। पोळ्या लाटून झाले की या पद्धतीने हलकंसं तव्यावर शेकवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल। तर या पद्धतीने सगळ्या पोळ्या भाजून घेऊयात। सगळ्या पोळ्या शेकवून घेतल्यानंतर यात एक पोळी घेतली आणि त्यात स्टफिंग भरायची आहे। तुम्हाला जेवढी कमी जास्त स्टफिंग हवी आहे तुम्ही त्या पद्धतीने इथे भरू शकता। बाजूने ही पोळी चिकटण्यासाठी साठा लावायचा। साठा लावून झालेला आहे। ही पोळी अर्धी अशी मध्यभागी फोल्ड करून घ्यायची आणि याच्या कडा दाबून घ्यायच्या, जेणेकरून आपलं सारण किंवा स्टफिंग बाहेर येऊ नये। वरची जी उरलेली बाजू आहे तीही या पद्धतीने चिकटवून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने हे स्प्रिंग रोल तयार करून घेऊयात सगळे। असंच सगळं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सगळं चिकटवून घ्यायचं। हे स्प्रिंग रोल तळून घेऊयात। मध्यम ते मंद आचेवर हे स्प्रिंग रोल दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत, याचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने सगळे स्प्रिंग रोल तयार करून घेऊयात। तर हे स्प्रिंग रोल वरून कुरकुरीत आणि आतून स्टफिंग भरून असलेले खूप सुंदर असे, खूप चविष्ट असे स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्ही पार्टीसाठी स्नॅक्स म्हणून किंवा पाहुणे आले तरी या पद्धतीने ही रेसिपी करू शकता। नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन छान छान आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।